चला नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। आता तुमच्यासाठी आपण जी सिरीज चालू केलेली आहे ती सिरीज कंटिन्यू सुरू आहे आणि आजचा भाग म्हणजे 11वा भाग आहे। आणि हो, तुम्ही जर ह्या आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हो आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चालू विषयाला सुरुवात। चला दादा लक्ष द्या, याला समजून घ्यायचं आहे। पहिला उदाहरण आहे म्हणजे 9403 यापासून लहानात लहान 4 अंकी इथं समसंख्या सांगितली आहे। समसंख्या तयार करायची आहे ती कशी? पण एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो 9403 तुम्ही या संख्या लिहिल्या बरोबर आहे, यापासून लहान संख्या तयार करा। पण लहान संख्या तयार करा मग तुम्ही काय करणार? कधीही 3 संख्या लिहायची आणि च्या लगत 0, 4 आणि 9। आता पहा याच्यामध्ये काय लहान आणि मोठी संख्या कशी तयार करायची, दोन गोष्टी सांगतो। ही लहान आणि त्याचबरोबर मोठी संख्या कशी तयार करायची। जर लहान संख्या जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सांगतो की उजवीकडून डावीकडे चालायचं आणि डावीकडून मोठी संख्या तयार करायची, तर डावीकडून उजवीकडे काय करायचं संख्या मांडत चालायचं। आता आपण या पद्धतीने संख्या मांडली पण 0 अगोदर मांडायचं नाही का? आपल्याला 4 संख्या तयार करायची आहे। आता ही संख्या म्हणजे लहानात लहान 4 अंकी संख्या तयार झाली, पण इथं लक्षात घ्यायचं इथं तुम्हाला सांगितलेलं आहे सम। मग सम सांगितलेले आहे ना, त्याच पद्धतीने 30 कायम राहणार आणि 94 तुम्ही काय करणार? जसेच तशी लिहिणार, म्हणजे ही संख्या तुमची झाली सम। ध्यानात घ्या, म्हणून पर्याय क्रमांक 30 94। चला रे दादा, आता तुम्हाला सभेत बसायचं आणि सभेत तुम्हाला हस्तांदोलन करायचं। ज्यावेळेस तुम्हाला हस्तांदोलन हा शब्द आला ना, हस्तांदोलन, तर फक्त एक संख्या मागे चालल्या जायचे। पुढे जायचं, एक संख्या मागे जायचं। अरे एका सभेतील 5 व्यक्तींनी एकमेकांचं हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील असा प्रश्न तुम्हाला केला। दादा इथं 5 व्यक्ती आहे आणि 5च्या पाठीमागे चालल्या जायचं। मी सांगितलं ना, छेदाला 2 नेहमी अशी मान्य करा, तुमचा मार्क जाणार नाही। बेदुनी 4 आणि 5 दुनी 10। कधी कधी काय असतं की याच्या पुढची संख्या घेऊन टाकतं। याच्या पुढची संख्या घेण्याचं कारण काय आहे? ते क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज हा त्याचा अर्थ होतो, ते लक्षात घ्या। जर नैसर्गिक संख्येची बेरीज म्हटली असते 5 गुणिले 6 छेदाला 2 घेतलं असतं, पण जिथं हस्तांदोलन आलं, बैठक व्यवस्थेत संबंधित प्रश्न आला की दादाच्या पाठीमागची संख्या घ्यायची, गुणाकाराला ठेवायची आणि छेदाला नेहमी 2 ठेवायचं। समजून राहिलं? चालायचं मग समोरचा प्रश्न। बाबा याला काय करायचं, याला सोडवायचं कसं आणि सांगतो। एक अशी पद्धत सांगतो की ज्याला तुम्ही डायरेक्ट तुमच्या डोक्यातून तुम्ही पेपरला जाऊन डायरेक्ट सोडू शकता। पहा याला सोडवताना तुम्ही 2 तरीकेने सोडू शकता। एक तुम्हाला सांगतो, तुम्ही ऑप्शन पद्धतीने बी सोडू शकता, किंवा आता ऑप्शन पद्धतीने जर तुम्हाला मी टाकलं की ऑप्शन पद्धतीने नेमकी सोडवायची कसं ते बी सांगतो, किंवा डायरेक्ट याच्यावरून तुम्ही काय करू शकता, सोडू शकता। दादा फरक लिहून घ्यायचा, लिहिलं फरक होता 630। मायच्यान सांगतो तुमचा मार्क जाणार नाही। 630 म्हटलं ना तर 630 डावीकडची जी पहिली संख्या आहे, डावीकडची पहिली संख्या आहे, च्या पुढची संख्या घ्या, फक्त पुढची। मायच्यान सांगतो मार्क जाणार नाही आणि च्या पुढची संख्या असणार आहे 7, म्हणजे स्टारच्या जागी 7 हा अंक 100% येईल, मार्क जाणार नाही। स्टार मी म्हणतो इथं जर फरक जर राहिला असता की 830 आहे तर तुम्ही इथं काय घेतला असता 9, म्हणजे स्टारच्या जागी 9चा पुढे चला, हो एक अंक पुढे चला, म्हणजे मार्क जाणार नाही। किंवा पर्याय पद्धतीने जर तुम्ही सोडवलं म्हणजे 9 7 7 8 घेतला आपण, यानी याचा अर्थ स्टारच्या जागी आपण 7 घेतलं। बाबा 700 वजा 70 बराबर 600 किती रे 30। याचा अर्थ उचललेला पर्याय तुमचा 7 का असणार आहे? बरोबर असणार आहे। एक तर पर्याय पद्धतीने सोडवा, किंवा तुम्हाला सांगतो दादा ह्यो जो प्रश्न आहे ना हे तुमच्यासाठी खास आहे, म्हणजे फरक जशाच्या तसा लिहून घ्यायचा आणि ज्या डावीकडच्या पहिल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या घ्या आणि लगेच उत्तर मांडून द्या। इथं सरळ सरळ संख्या ही संख्या नाही, इथं दशांश आहे, याला सोडायचं कसं? दादा पहिले तुम्ही काय केलं 12 36 आणि 108। आता सरळ सरळ संख्या तुम्ही लिहून घेतली, पण दशांश इथं किती स्थळानंतर आहे 0.2, त्याच्यानंतर 3.6 आणि नंतर 1.08। आता हे दशांश आहे, मग याच्यात काय करायचं? तुम्ही कॉमन दशांश धरा। कॉमन जर तुम्ही दशांश धरसाल ना
तर किती स्थळानंतर आहे? 2 स्थळानंतर. जास्तीत जास्त संख्येच्या किती स्थळानंतर दशांश आहे ते गृहीत धरायचं. मग इथं 2 स्थळानंतर दशांश आहे. आता दशांश नाही सोडवताना असं गृहीत धरायचा आणि सोडवायला सुरुवात करायची. म्हणजे तुम्ही 12 लिहिसाल, 36 लिहिसाल आणि 108 लिहिसाल. आता मला सांगा कॉमन इथं किती स्थळानंतर दशांश आहे? 2. इथं 2, पण इथं आहे का 2 स्थळानंतर? मग याला 2 स्थळामध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं काय करावं लागेल? 1 0. इथं 0 वाढवला म्हणून खाली काय केला? 0 वाढवून द्यायचा. बाकीचं आता संख्या गृहीत धरायची आणि आलेल्या उत्तराकडे उजवीकडे डावीकडे यायचा आणि दशांश ठेवून द्यायचा. पहा कसा. 12 1 12, 12 3 36, 0 जसेच्या तसे, 12 9 108. आता लक्षात घ्यायचा पुन्हा किती 3 न भाग जातो? 3 1 3 आणि 3 3 9. आता भाग जात नाही. ए दादा 3 3 9, 12 9 108 आणि गुणाकाराला 10. मग 0 जसेच्या तसं. म्हणजे आता तुम्ही काय केलं? हे उचललं 1 म्हणजे 10 80 उत्तर मारलं. म्हणजे पर्याय 10 80 बी आहे. म्हणजे मार्क चालल्या जाणार. सर इथं कॉमन 2 स्थळानंतर दशांश आहे, 2 घर सोडून दशांश आहे, म्हणून उजवीकडे जाय आणि वापस ये आणि 2 स्थळानंतर दशांश ठेव. 10.80 जर पर्याय असेल तर ते घोट. भाऊ असा प्रश्न विचारला ना, याला सोडवायचं कसं? पहिले काय करायचं? एक घर तयार करायचं. हा घर, हा आणि हा दुसरा घर. इथं मिळवल्यास हा संबंध आला. पहिला घरी इकडे पाठवायचा, शेवटचा घरी इकडे पाठवायचा आणि इथं म्हणायचं बाबा तू घरी जाय. म्हणजे मायना चिन्ह मांडायचा. म्हणजेच तुम्ही काय करणार? 2/3 मांडणार, वजा चिन्ह कायम. हा घर बनवला, हा घर जसेच्या तसा. 5/9 च्या म्हणजे गुणाकार, 6/5. चला लक्षात घ्या. 5 5 कटले, 3 2 6, 3 3 9, 5. 2/3 वजा 2/3. जर पाया सारखा असेल, पाया सारखा असेल तर पाया सारखा आहे जशाच्या तसा पाया मांडून घ्यायचा आणि अंशाची वजाबाकी करून घ्यायची. म्हणजे 0/3 कोणत्याही संख्येला, म्हणजे तुम्हाला सांगतो शून्याला कोणतीही संख्या जर छेदाला आली असेल त्याचा उत्तर नेहमी 0 असतो. लक्षात घ्या आणि समजून घ्या. जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. असा प्रश्न आला ना, सांगतो दादा सोडवायचं कसं? ताण नाही घ्यायचा. एका संख्येच्या एक सण फुक्स घेऊच नको भाऊ. एका संख्येच्या 7/11 व 30 यांची बेरीज त्या संख्येतून 42 वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी आहे तर ती संख्या कोणती? असा प्रश्न केला ना दादा फक्त काहीच नको करू, या 2 संख्येची बेरीज जशीच तशी करून घे. घेतली गुरुजी? हा. 30 अधिक 42 गुरुजी लिहून घेतले. किती? 72 लिहून घेतो गुरुजी. आता ह्यो राहिला ना गुरुजी, मग मी काय करतो गुरुजी? याला 7/11 लिहून घेतो. घेतले गुरुजी. बस या दोन्हीतला फरक किती असणार आहे? 11. 7 मधून 11 गेले किती? 4/11 किती रे? 11. गुरुजी मी मांडणी केली. पहा 4/11 बराबर 72 जशीच तसे लिहिले. गुरुजी 11 इकडे डायरेक्ट लगे मी काय केलं? गुणाकारात पाठवून देतो आणि वरी 4 आहे खाली छेदाला पाठवून देतो. आले 4 1 4, 4 1 4 उरले किती? 3 4 8 32. चला 18 गुणिला 11 बराबर 198. जर तुमचं उत्तर नाही आलं तर मला सांगा. आणि दुसरा प्रश्न आता तुमच्यासाठी. दादा लक्षात घ्यायचा आणि समजून पाहायचा आणि सोडवायचं कसं? 0.5 गुणिला 0.05 गुणिला 0.05 गुणिला x बराबर 3.75. तर x ची किंमत तुम्हाला काढायची. लगेच सोप्या पद्धतीत सांगतो बाबा. ज्याच्या सोबत x आहे ती संख्या नेहमी छेदाला ठेवायची आणि डायरेक्ट सोडवायचं. म्हणजे 3.75 तुम्ही मांडले आणि छेदाला 0.5 गुणिला 0.05 गुणिला 0.005 असं तुम्ही काय केली? मांडणी केली. मार्क जाणार नाही. आता काय करायचं? अंशामध्ये दशांश पहा, छेदामध्ये दशांश पहा. पहिले दशांश मोजले का? 1 2. अंशामध्ये 2 स्थळानंतर दशांश आहे. छेदात पहा 1 2 3 4 5 6. किती स्थळानंतर दशांश आहे? 6 स्थळानंतर. वरी किती शून्य वाढवावे म्हणजे दशांश सारखे होईल? 4. मायच्यान सांगतो मार्क जाणार नाही. 4 म्हणजे शून्य किती वाढवावं लागेल? 4. म्हणजे 375 छेदाला लक्षात घ्या
5 गुणिला 5 गुणिला 5 लिहून घेतलं आणि 2 4 0 काय केलं वाढून घ्यायचं, म्हणजे दशांश काय झाले भाऊ सारखे झाले. आता दशांश सारखे झाले. सोडवा गणिताला आणि लगेच लक्ष द्या. 5 1 5 5 7 35 उरले किती 2 5 5 5 1 5 1 5 उरले किती 2 5 5 25 5 1 आणि 5 3 15. 3च्या समोर 4 0 टाकून द्या. 3च्या समोर 4 0 टाकून द्या. बराबर किती रे भाऊ सॉरी 4 0 बराबर किती 30,000. पर्यायामध्ये 30,000 आहे का? याला तुम्ही 2 पद्धतीने सोडू शकता. अशातला भाग नाही की एकाच पद्धतीने 2 पद्धतीने सोडू शकता. ते कसं एक लसावी पद्धतीनं आणि दुसरं तुम्हाला सांगतो कामाच्या प्रमाणानुसार. लक्षात घ्या दुसरं कामाच्या प्रमाणानुसार सोडू शकता. ते कसं दोन्ही पद्धत लगेच ट्रिकने सांगतो. लक्षात घ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे पहिला नळ आणि हा दुसरा नळ. पहा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. पहिला नळ पहा लक्षात घ्या पहिला नळ किती वेळ चालवला 3 तास चालवला. पहिला नळ 3 तास चालवला. शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल असा तुम्हाला प्रश्न विचारला. दादा सांगतो लगेच सोप्या पद्धतीने सांगतो. याचा लसावी किती आला 24 आला. 12 दोन्ही 24 आणि 8 त्रिक 24. पहिला नळ किती तास चालवला 3 तास. मग पहिल्या प्रमाणासोबत 3 न गुणायचं 3 दोन्ही 6. एकूण नळाचा तास किती आहे 24. 24 मधून 6 काढायचे बरोबर किती 18. आता लक्षात घ्या दुसरा नळ किती तास चालवावा लागेल. दुसऱ्या नळाचा प्रमाण किती आहे 3. मग याचा 3 उचलायचं याला भागाय 3 1 3 3 6 18 आला का 6. किंवा असंही सोडू शकता. पहा पहिला नळ आणि दुसरा नळ. पहिला नळ 12 तास दुसरा 8 तास. पहिला नळ 3 तास चालवला म्हणजे याच्यावर 3 टाकून घ्यायचे. त्यावरून 3 टाकून घ्यायचे. 3 1 3 3 चूक किंवा याच्यातला फरक काढा किती 9/12 आणि गुणाकाराला किती रे 8. 4 5 3 चूक 12 3 त्रिक 9 4 1 4 4 दोन्ही 8 आणि 3 दोन्ही 6 असंही तुम्ही सोडू शकता. याला तुम्ही 2 पद्धतीने सोडू शकता. अशातला भाग नाही की एकाच पद्धतीने 2 पद्धतीने सोडू शकता. ते कसं एक लसावी पद्धतीनं आणि दुसरं तुम्हाला सांगतो कामाच्या प्रमाणानुसार. लक्षात घ्या दुसरं कामाच्या प्रमाणानुसार सोडू शकता. ते कसं दोन्ही पद्धत लगेच ट्रिकने सांगतो. लक्षात घ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे पहिला नळ आणि हा दुसरा नळ. पहा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. पहिला नळ पहा लक्षात घ्या पहिला नळ किती वेळ चालवला 3 तास चालवला. पहिला नळ 3 तास चालवला. शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल असा तुम्हाला प्रश्न विचारला. दादा सांगतो लगेच सोप्या पद्धतीने सांगतो. याचा लसावी किती आला 24 आला. 12 दोन्ही 24 आणि 8 त्रिक 24. पहिला नळ किती तास चालवला 3 तास. मग पहिल्या प्रमाणासोबत 3 न गुणायचं 3 दोन्ही 6. एकूण नळाचा तास किती आहे 24. 24 मधून 6 काढायचे बरोबर किती 18. आता लक्षात घ्या दुसरा नळ किती तास चालवावा लागेल. दुसऱ्या नळाचा प्रमाण किती आहे 3. मग याचा 3 उचलायचं याला भागाय 3 1 3 3 6 18 आला का 6. किंवा असंही सोडू शकता. पहा पहिला नळ आणि दुसरा नळ. पहिला नळ 12 तास दुसरा 8 तास. पहिला नळ 3 तास चालवला म्हणजे याच्यावर 3 टाकून घ्यायचे. त्यावरून 3 टाकून घ्यायचे. 3 1 3 3 चूक किंवा याच्यातला फरक काढा किती 9/12 आणि गुणाकाराला किती रे 8. 4 5 3 चूक 12 3 त्रिक 9 4 1 4 4 दोन्ही 8 आणि 3 दोन्ही 6 असंही तुम्ही सोडू शकता. पहा ये हा एक काम 10 दिवसात पहा लक्षात घ्या ये मांडून घ्यायचा आणि तो 10 दिवस 10 दिवसात करतो. बी तेच काम 15 दिवस. बी तेच काम 15 दिवसात करतो. जर येने 4 दिवस काम केले व तो सोडून गेला तर बी उरलेले काम किती दिवसात. लक्षात घ्या इथं उरलेले काम इथं संबंध असा आला. सोडवायचं कसं 10 आणि 15चा लसावी किती आला 30. नेहमी तसा सोडवा नो काळकाम सारखा पहा नळ सारखा 10 त्रिक 30 15 दोन्ही
30. आता लक्षात घ्या भाऊ, ये 4 दिवस करतो म्हणजे याचं प्रमाण याला कुणाच्या 4 त्रिक 12. एकूण काम बाहेर ओढून घ्यायचे. 30 वजा 12 बराबर किती? 18. आणि आता हा सोडून गेला म्हणजे बीचा प्रमाण आहे कामाचा 2. छेदाला 2 बेक बे बेसकी बेनमा सॉरी बेनमा 18. आता लक्षात घ्या, बेनमा 18 तुम्ही घेतलं किंवा दुसरी पद्धत तुम्हाला सांगितलं ना मी, हा ये किती दिवसात करतो? 10. बी 15 दिवसात. येने 4 दिवस केले, याच्यावरून काम टाकून द्यायचं त्याचं एकूण. आता एकूण काम शिल्लक काम किती राहिलं रे? 6/10. 6/10 सोबत गुणाकाराला बीचं काम, कारण की हे सोडून गेला ना, म्हणजेच 5 2 10, 5 त्रिक 15, बेक बे बेत्रिक 6 आणि 3 त्रिक 9. तुम्ही कसंही सोडवू शकता. असा प्रश्न तुम्हाला लगेच शॉर्ट ट्रिकने सांगतो. एका वर्गातील सर्व विद्यार्थ्याचे सरासरी वय, इथं सर्व मांडायचे. सर्व मांडून घेतलं ना, सर्व विद्यार्थ्याचे सरासरी वय पहा. सरासरी वय किती आहे? 15.8 मांडून घ्यायचं. त्याचबरोबर वर्गातील मुलांचे पहा, काय म्हटलं मी? मुलांचे सरासरी वय 16.4 आणि मुलीचे सरासरी वय 15.4. 15.4. बस दादा लक्षात घ्या, सरासरी वय आहे. तर वर्गातील मुले व मुली यांच्या संख्याचे गुणोत्तर किती असा प्रश्न तुम्हाला केला ना, बस काहीच नाही, याच्यातला फरक काढून घ्यायचा. मुलगा इकडं मुलगी इकडं असा प्रमाण बदल करून घ्यायचा आणि लगेच चा फरक किती असणार आहे? 0.6. 0.6 पाठवून दिलं. चा फरक इकडं 0.4 आणि प्रमाण मांडून घ्यायचा. 4 यास 6 दशांश सारखे आहे म्हणून दशांश काय केलं? निघून गेले. बेदोनी 4 आणि बेत्रिक 6 म्हणजे 2 यास 3. तुमचा डायरेक्ट उत्तर भेटून. जर असा प्रश्न तुम्हाला आला, आता तुम्ही काही जणांचं 34 उत्तर सांगितलं, त्याने काय केलं? 40 आणि 30 याची बेरीज केली. 40 आणि 30 याची बेरीज केली, त्याला छेदाला ठेवलं 2. लक्षात घ्या. काही जणांना 35 सांगितलं, 70 छेदाला 2, याचं उत्तर आलं 35. पण असं करायचं नाही, मी सांगतो असं करायचं नाही. मग आता याला सोडवायचं कसं पहा. एक गाडी पहिलं अंतर 90, पण चाल काय होती गाडीची? 30, म्हणजेच भागीला 30 करायचं म्हणजे किती तास लागले त्याला? 3 तास. किती तास लागले? 3 तास. आणि दुसरा वेग नंतर 80 ला कितीनं चालू आहे चाल? 40 न, म्हणजे 0 0 कटलं आणि 4 2 मध्ये किती तास लागले रे? 5 तास. आता पहा, पहिला अंतर किती? टोटल किती? 5 तास. टोटल 5 तास. पहा 90 आणि 80 एकूण अंतर किती? म्हणजे 90 अधिक 80 छेदाला 5. छेदाला 5. या सर्वांची बेरीज किती झाली? 170 छेदाला 5. 5 1 5, 5 त्रिक उरले किती? 2 आणि 5 चुक 20. म्हणून याचं उत्तर काय पाहिजे? 34 किलोमीटर प्रति तास. 35 नाही, ध्यानात घ्या. चलो, एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभा असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. एक रेल्वे या व्यक्तीला संबंध याच्या सोबत आला. त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पुलास 20 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी व वेग शोधा असा प्रश्न आला ना, दाद्या ताण नाही घ्यायचा, मी सांगतो तसं लिहायचा. पहा सरळ सरळ काय केलं? 180 मीटर लांबीची म्हणजे पूल आहे आणि ही ट्रेन या पुलाला आणि या पुलावर व्यक्ती उभा आहे, तो त्या व्यक्तीला 8 सेकंदात पार करते. तर या पुलाला ही गाडी 20 सेकंदात पार करते ही गाडी. तर तुम्हाला पहिला वेग भेटल. पहिला काय भेटल तुम्हाला? सरळ सरळ सांगतो, गाडीची लांबी भेटून जाईल. मग आता गाडी आपल्याला माहिती नाही किती मीटरची आहे. असा प्रश्न तुम्हाला दिसला ना दादा, या 2 पदाचा गुणाकार करून घ्यायचा. केला 180 गुणाकाराला 8 आणि चा फरक नेहमी सेकंदाचा फरक घे. नेहमी घे, मार्क जाणार नाही, मी बसेलो. चा फरक किती? 12. 12 उचलायचे, छेदाला टाकायचा. फरक उचलायचा, छेदाला टाकायचा. पहा 4 त्रिक 12, 4 2 8, 3 1 3, 3 सक 18, 6 2 12. 120 मीटर लांबीची काय आहे? ट्रेन आहे. आहे पर्याय 120 मीटर आहे, पण 2 जागी आहे. पण 120 मीटर लांबीची ट्रेन आहे. आता ही ट्रेन जी आहे 120 मीटर लांबीची आहे,
पहिले व्यक्ती पार करणार की पूल पार करणार? व्यक्ती पार करणार. म्हणजे 120 मीटरची रेल्वे त्या व्यक्तीला जाण्यासाठी किती सेकंद घेते? 8 सेकंद घेते. पहा, हे मीटर आणि हे सेकंद, तर 36 सेकंदाला किती? असा प्रश्न तुम्हाला केला, दादा उत्तर जातो 120 गुणिला 36 छेदाला 8. 5 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, बेक बे. चला, याच्या निम्मे किती? 18. 36च्या निम्मे 18, 18 त्रिक 54 आणि 1 2 3 0 टाकून दिले. 54,000 मीटर. आता ती काय होणार आहे? ताशी म्हणजे 54,000 मीटर पर सेकंद चाले. जर किलोमीटर मध्ये करायचं असेल तर याला 1000 नेहमी भागा आणि 54 किलोमीटर प्रति तास या गाडीचा वेग असणार आहे. 54 तर इथं पर्यायामध्ये आहे, त्यासोबत 120 मीटर आहे, म्हणून पर्याय क्रमांक तुमचा सी असणार आहे. पहा, लक्ष द्या दादा, एका गावाची लोकसंख्या सांगितली 6000 आहे. दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर ती संख्या किती होईल? असा प्रश्न तुम्हाला दिला. सरळ सरळ सांगतो, 6000 लिहून घ्यायचे. 6000 लिहून घ्यायचे. 10 वर्षाने वाढते म्हणलं छेदाला काय करायचं? 100 ठेवायचं. पूर्वी म्हणलं तर अंशाला 100 ठेवायचं. वाढ म्हणले नाही तर वाढ म्हणल्याच्या नंतर 100च्या तुलनेत 110 छेदाला 100, गुणाकाराला 110 छेदाला 100. का बरं? 2 टप्पे का घेतले? की 2 वर्षानंतर आहे म्हणून. पहा, 1 2 3 4, 1 2 3 4, 11 11 121, गुणाकाराला 60. चला, 6 1 6, 6 2 12, 2 हातच्याले 1, 6 ने 1 7 आणि 0 जसे ज्या तसं 72 60 तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार. एका शाळेची विद्यार्थी संख्या एका वर्षी 10% ने वाढली व दुसऱ्या वर्षी 20% ने वाढून ती 528 इतकी झाली, तर 2 वर्षापूर्वी त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती? पूर्वी हा शब्द आला, नंतर म्हणला असता तर 100 तुम्ही काय केलं? खाली घेतला असता. पूर्वी हा शब्द आला तर वरी घेऊन टाकायची या संख्येसोबत. लक्षात घ्या, 528 गुणाकाराला 100 छेदाला. आता लक्षात घ्या, पहिले काय केलं? 10% आणि दुसऱ्या वर्षी 20%, म्हणजे 110, दुसऱ्या वर्षी 120 छेदाला 100. नेहमी असं सोडवा, लक्षात घ्या. आणि असं सोडवल्याच्या नंतर 0 0 0 0 कटलं. 11 12 गुणाकाराला 132. आता 132 जी वाढ आहे ते काय करणार? छेदाला टाकणार. का? इथं पूर्वी विचारलेलं आहे म्हणून अंशामध्ये 100 घेतला, म्हणून 132 आपण इथं लिहून घ्यायचं. चला, कितीनं भाग तुटणार आहे? 11. 11 1 11, उरले किती? 2 आणि 11 2 22. चला, 11 चुक 44, उरले किती? 8. 11 8 88. पा 12 1 12, 12 चुक 48. 100 गुणला 4 म्हणजे किती रे? 400. म्हणून तुमचं काय असणार आहे? 4 जे आहे 400. शाळेची विद्यार्थी संख्या किती आहे 2 वर्षापूर्वी? 400. सोडवायचं कसं? याला 1 लाकडी पलंग 10% तोट्याने इकडे लक्षात घ्यायचं. हे मांडून घ्यायचं सध्या तसं 10% तोट्याने. आता हे 10% तोटा म्हणल्याच्या नंतर आपण इथे किती मांडणार? 90. त्याच्यानंतर त्याऐवजी 10% नफ्याने, म्हणजे इथं किती मांडणार आपण? 10% नफ्याने, म्हणजे 110 ची तुलनातले फरक किती असणार आहे? किती? 20. आणि तो फरक उचलायचा आणि याला छेदामध्ये टाकून द्यायचा. हा 0 कटला, हा 0 कटला. 4 निम्मे 1, 4 निम्मे किती? 15, म्हणजे ती 4 दे किती? 15. 15 गुणिला 100 बराबर किती? 1500. म्हणून 1500 तुमचा पर्याय क्रमांक काय राहणार आहे? उत्तर. चला, लक्षात घ्या, 58 लिटर द्रावणात दूध व पाणी हा द्रावण आहे, याचे गुणोत्तर 20 यास 9 आहे. यात किती लिटर पाणी टाकावे हा महत्वाचा घटक आहे. पाणी टाकावे म्हणजे दूध व पाणी याचे गुणोत्तर 4 यास 3 होईल. सोप्या पद्धतीत सांगतो लगेच. 58 लिटर हा द्रावण लिहून घ्यायचा. या द्रावणात काय काय आहे? म्हणजे या द्रावणात आहे दूध. काय आहे? दूध आणि पाणी. लक्षात घ्या, दूध आणि पाणी. प्रमाण किती आहे? 20 यास 9, म्हणजे 58 लिटर आपण बाहेर काढलं आणि याला आपण जनरल मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. 20 आणि 9 किती? 29, म्हणजे 29 2 58, म्हणजे जनरल तुमची किंमत आली 2. आता किती लिटर दूध आणि किती लिटर पाणी लगेच कळून जातं. 2. 40 लिटर काय झाला? दूध. 20 आणि 2 18 लिटर काय झालं? पाणी. आता काय सांगितलं? किती लिटर पाणी टाकावे? म्हणजे 4 यास
3 होईल. आता किती लिटर पाणी, असा संबंध जर तुम्हाला आला, काय करायचं, याचा डायरेक्ट तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे 4 गुणिला 3 म्हणजे 120 आणि 18 चुक 72 चा फरक नेहमी घ्यायचा. फरक करून घेतला किती रे, 48. फरक किती असणार आहे, 48. आणि हो, आता काय करायचं, पाणी टाकावे, पाण्याचं प्रमाण नाही, त्या अपोजिटचा प्रमाण छेदाला टाका, मार्क जाणार नाही. छेदाला किती, 4, 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजेच 12 लिटर काय होईल, त्याच्यामध्ये पाणी टाकावे लागेल, म्हणजेच प्रमाण 4 असं 3 होईल. याची अशी पद्धत सांगतो दादा, डायरेक्ट डोक्यात बसल तुमच्या. अहो 5 लिटर द्रावणात 40% अल्कोहोल असून या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास, इथं फक्त मिसळल्यास ध्यानात घ्या, इथं मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के, असा प्रश्न. मिसळल्यास, काढल्यास नाही आहे, मिसळल्यास. मग मिसळल्यास असल्यास काय करायचं, ए दादा या दोन्हीचा जसेच तसा गुणाकार करून घ्यायचा. 5 गुणिला 40 घेऊन टाकायचे. आता 5 लिटर मध्ये किती लिटर मिळणार, मिसळल्याचे म्हणून 5 आणि 3 किती, 8. 5 आणि 3 8 छेदाला टाकून घ्यायचे. 8 1 8, 8 5 40 आणि 5 5 25 म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल. पर्याय क्रमांक 1. इथं विद्यार्थी लिहून घेतलं का विद्यार्थी. त्याच्यानंतर दिवस लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर खर्च. बस तुम्हाला सांगतो, एका वसतिगृहातील 20 विद्यार्थी लिहून घ्यायचे. विद्यार्थी काल विद्यार्थी 10 दिवसाचा खर्च 10 तसे लिहून घ्यायचा आणि खर्च येणार 5000 रुपये. किती हजार रुपये, 5. तरी 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती येईल, असा प्रश्न तुम्हाला केला. तुम्हाला सांगतो, नाव्हा मार्गे जालना धकायचा आणि लगेच खाली उतरायचा आणि सिंदखेडला जाऊन नाश्ता करायचा. नावा मार्गे जालना आणि देवघराच्या मार्गे जालना, कसाही जाऊ शकतो तू, ध्यानात घ्यायचा. म्हणजेच आता 32 गुणिला 7 गुणाकाराला किती रे, 5000. लक्षात घ्या, हे होय. छेदाला किती रे, 20 गुणिला 10. लक्षात घ्या, 0 0 कटलं, 0 0 कटलं, याच्या निम्मे 1 आणि याच्या निम्मे 16. 16 गुणिला 7 गुणिला 50 बराबर किती येतं, 5600. याचा गुणाकार करून घ्याल तुम्ही. ठीक आहे, समजला असेल. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. चलो ध्यानात घ्या. सध्या वडील व मुलगा यांच्या वयातील गुणोत्तर 5:2 आहे व यांच्या वयाची बेरीज सांगितली तर बेरीज 77 असल्या मुलाचे 5 इथे लक्षात घ्या, 5 वर्षापूर्वीचे वय सांगितलेलं आहे. पूर्वीचं म्हटलं तर मागचं सांगावं लागणार आहे. आजचं काढून घेऊ, म्हणजे आज नाही विचारलं ना, पूर्वीच विचारलं. मग सध्या काय रे वय, हा वडील आणि हा मुलगा. 5:2 वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज किती झाली, 77. 5 आणि 2 7, कारण बेरीजला प्रमाणाने भागावं लागेल. 5 आणि 2 7. 7 1 7, 7 1 7 बराबर किती, 11. लक्षात घ्या. आता 11 आलं, मधात जनरल किंमत ठेवून दिली. 11 5 11 2 22, 11 2 22. आता 55 वडिलाचं वय कधीचं, आजचं, आणि मुलाचं वय 22 कधीचं, आजचं. पण इथं सांगितलं 5 वर्षापूर्वीचं, तर 5 वर्षापूर्वी मागचं म्हणल्याच्या नंतर याच्यातून सरळ सरळ वजा करावं लागेल. म्हणजे किती रे, 17 वर्षाचा मुलगा असणार आहे, ते पण 5 वर्षापूर्वी. चला लक्षात घ्या, ताणे घ्यायचा. लगेच सोप्या पद्धतीने सांगतो. नेहमी प्रश्न येतो, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ लक्षात घ्या, सरळ व्याज 960 रुपये व 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 1008 रुपये येते. तर व्याजाचा दर व मुद्दल किती, असा प्रश्न तुम्हाला केला. याला सोडवायचं कसं, पहिले काय करत दादा, व्याजातील फरक काढून घ्यायचा. 960 वजा 1008 चा फरक किती, 48. आता 48 सोबत नेहमी सांगतो गुणाकाराला 100 घ्या, तुम्हाला लगेच दर भेटल. किती, 100. छेदाला आता हा सरळ व्याज आहे आणि हा चक्रवाढ व्याज आहे. सरळ व्याज हा किती वर्षाचा आहे, 2. मग याला 1 वर्षात कन्वर्ट करा. 1 वर्षात कन्वर्ट केलं म्हणजे याच्या अर्धे किती, 480. चला 0 0 कटलं, 48 कटले, बराबर 10% काय झाला, दर झाला. आता तुम्हाला सांगितलं मुद्दल किती, दर आता याच्या 2 टप्प्यात 10 10 दिसते, पण आता मुद्दल किती. आता मुद्दल काढायची कशी, सोपी ट्रिक सांगतो.
व्याज किती होतं सरळ व्याज 960 गुणाकाराला नेहमी व्याजासोबत काय ठेवणार 100 छेदाला किती वर्षासाठी होतं ते 2 आणि दर काय होतं रे 10 माझ्या सांगतो मार्क जाणार नाही हा शून्य केला हा शून्य केला याच्या निम्मे 1 आणि याच्या निम्मे किती 48 96 च्या अर्धे किती 48 गुणला 10 बराबर किती रे सॉरी 100 बराबर किती 48 हा तुमची असणार आहे मुद्दत